विधानसभेनंतर जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर करण्यात आले। विधेयकातील काही तरतुदींवर विरोधकांचा आक्षेप आहे। विरोधकांच्या आक्षेपानंतरही विधेयक मंजूर करण्यात आलेले आहे। लवकरच या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होणार आहे। विरोधकांचा विधान परिषदेमध्ये सभात्याग सुद्धा या मुद्द्यावरून आपल्याला पाहायला मिळालाय। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या चर्चेदरम्यान खडाजंगी झाली। विधेयकातील काही तरतुदींना विरोधकांचा आक्षेप होता, मात्र तरी सुद्धा हे विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर विधेयकामध्ये दुरुस्ती केल्यास पाठिंबा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे। विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे आणि प्रसाद लाड आमने सामने आल्याचं सुद्धा यावेळी पाहायला मिळालं। विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयकाविरोधात विरोधकांनी जोरदार घोषणा दिल्या, तर जनसुरक्षा विधेयक लागू करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं। भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे, कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे। म्हणून आम्ही त्यांना सांगितले की आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ, पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा। त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे, देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत, नक्षलवादी याचा उल्लेख करा आणि परत बिल आणा। पण असं जर का मोघम बिल आणलं की ज्याला काय आकार उकार शेंडा बुडका काही नाही, की धर आणि उठसूट टाक आज जे आज चाललेलं आहे। स्वतः विधिमंडळामध्ये हे विधेयक चालू असताना उपस्थित असताना देखील स्वतःचे मत मांडू शकत नाहीत किंवा मत मांडावंसं त्यांना वाटलं नाही, त्यांनी बाहेर येऊन काही वक्तव्य केले, ह्याला काही अर्थ नाही, त्याला कोणी महत्त्व देत नाही। विधिमंडळात बोलले असते तर महाराष्ट्रामध्ये कदाचित जनतेने ते पाहिलं देखील असतं